आता ही सगळी मंडळी जी तुम्ही म्हणताय ना ज्यांना कामं मिळाली आणि त्यांनी दुरुस्तीची कामं केली नाहीत त्यांना ब्लॅकलिस्टच्या यादीमध्ये टाका. हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर कामं करत असतील ना आणि झालेली कामं ही झालेली दाखवून न करता त्यांना बिलं काढायची असतील तर आम्ही हे सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ती आमची तलवार तुमच्यावर आहे. असं कोणताही प्रकार होणार नाही सर. झालेला आहे. यांनी या म्हणजे 2-3 असे टेंडर ज्यांनी घेतलंय हाच प्रकार पुढारणं पण झाला, कारण का दुरुस्तीचे पैसे मी आणले. त्याचं झालं काय, इम्प्लिमेंटेशन किती झालं हे तुम्ही मला कधी सांगितलं नाही. आता योगायोगाने तो विषय आलाय म्हणून लक्षात ठेवा. हे सगळे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी खड्डे बुजवायचं काम घेतलंय, जर आम्ही तुम्हाला माहिती दिली तर तुम्हाला यांना ब्लॅकलिस्ट यादीमध्ये टाकावं लागेल. हो साहेब, ना करावंच लागणार तुम्हाला. आम्ही यादी देतो आणि दुरुस्तीचे पैसे कुठल्या हेड खाली कसे आणले, कुठल्या वर्षी आणले ते पण तुम्हाला डिटेल देतो. पाटील साहेब, आपल्याला हे नको ते धंदे आपल्या मतदारसंघात आता पूर्वी होत असतील, आता चालू देणार नाही. 2-3 लोकांना उडून टाका या कॉन्ट्रॅक्टरना, गरज नाही असे नुसती बिलं काढणार आहे. कुठल्याही पक्षातले असू दे, माझ्या पक्षातले जरी असतील, उडून टाका त्याला. हे 2-3 काळ्या यादीमध्ये तुम्ही टाकल्याशिवाय हे असे प्रश्न उद्भवत राहणार. तो नंतर MSEBचा विषय जेव्हा येईल तेव्हा येईल. 2-3 शॉट देऊन टाकाय, मी सांगतो तुम्हाला.